तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी टी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, आज आहे 8 मार्च 2023। तर आज झालेला 10वी बोर्डाचा हिंदी या विषयाचा पेपर। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच प्रश्नपत्रिकेची उत्तर पुस्तिका ही बघणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न होता तुमचा प्रश्न क्रमांक 1 निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृती कीजिए। तर यात बघा पहिला उपप्रश्न होता तुमचा विशेषताएं लिखिए। त्यात बघा अंजुना बीच, तर अंजुना बीचची विशेषता तुम्हाला लिहायची होती नीले पाणीवाला आणि पथरीला, हे दोन शब्द तुम्हाला या कृतीमध्ये लिहायचे होते। त्याच्यानंतर बघा पुढचा होता तुमचा बेनालियम बीच, तर बेनालियम बीचची विशेषता बघा रेतीला आणि उथला, हे दोन शब्द तुम्हाला या कृतीमध्ये लिहायचे होते। त्याच्यानंतर बघा पुढचा उपप्रश्न एक किंवा दोन शब्दों में उत्तर लिखिए। त्यात बघा पहिला उपप्रश्न होता तुमचा गोवा के छोटे बड़े बीच की संख्या, तर गोवा के छोटे बड़े बीच की संख्या 40, तर 40 उत्तर तुम्हाला ह्या प्रश्नासाठी लिहायचं होतं। त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न काई ने कहाँ घर बना लिया था, तर काई ने पत्थरों के बीच घर बना लिया था। त्याच्यानंतर बघा अपने बच्चों को खतरों से सावधान कराने वाले पर्यटक किंवा परिवार के साए आए पर्यटक, तर हे उत्तर तुम्हाला ह्या प्रश्नासाठी लिहायचं होतं। त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न बेनालियम बीच इनकी पहली पसंद है, मछुआरों की बेनालियम बीच पहली पसंद है। त्याच्यानंतर बघा पुढचा उपप्रश्न होता तुमचा निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द गद्यांशे ढूंढकर लिखिए, तर तुम्हाला विलोम शब्द लिहायचे होते, म्हणजे विरुद्धार्थी शब्द उतार्यातून शोधून तुम्हाला लिहायचे होते। त्यात बघा पहिला होता बदसूरत, तर खूबसूरत हे त्याचा विरुद्धार्थी शब्द योग्य आहे। त्याच्यानंतर नापसंत, तर पसंत हा त्याचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। त्याच्यानंतर बघा पुढचा उपप्रश्न निम्नलिखित शब्दों के पर्यायवाची शब्द लिखिए, तर पर्यायवाची शब्द म्हणजे समानार्थी शब्द तुम्हाला लिहायचे होते। त्यात बघा पहिला आहे कमजोर, तर कमजोरसाठी तुम्ही लिहू शकता दुर्बल, अशक्त, बलहीन किंवा शक्तिहीन, असे समानार्थी शब्द तुम्ही लिहू शकतात। त्याच्यानंतर बघा आनंदासाठी पर्यायवाची शब्द सुख, हर्ष, प्रसन्नता, खुशी का अनुभव, असे तुम्ही पर्यायवाची शब्द लिहू शकता। तुम्हाला कुठलाही एक पर्यायवाची शब्द हा लिहायचा होता। त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न अपने द्वारा की गए हुए एका पर्यटक का अनुभव लिखिए, तर तुम्हाला एका पर्यटनविषयी अनुभव लिहायचा होता 25 ते 30 शब्दांमध्ये, तर हे तुमचं स्वमतासाठी प्रश्न होता, याचं उत्तर तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकतात। त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक 1 निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृति कीजिए। त्यात बघा पहिला उपप्रश्न होता तुमचा आकृती में दिए गए शब्दों का सूचना के अनुसार वर्गीकरण कीजिए, तर बघा हे उतार्याच्या आधारे तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता। त्यात बघा तुम्हाला शब्द दिलेले आहेत, ते शब्दांना संपत्ति के मुख्य साधन आणि मनुष्य की प्राथमिक आवश्यकता याच्यात तुम्हाला विभाजन करायचं होतं। त्यात बघा पहिला शब्द तुम्हाला लिहायचा होता सृष्टि के द्रव्य हा संपत्ति के मुख्य साधन आहे, मनुष्य का शरीर श्रम हा देखील संपत्ति के मुख्य साधन आहे आणि रुपया हा देखील संपत्ति का मुख्य साधन आहे। त्याच्यानंतर बघा मनुष्य की प्राथमिक आवश्यकतामध्ये अन्न, वस्त्र आणि मकान हे 3 शब्द तुम्हाला या कृतीमध्ये भरायचे होते। त्याच्यानंतर बघा पुढचा उपप्रश्न उत्तर लिखिए, तर गद्यांश में उल्लेखित ख्याल आणि ख्याल गलत होने का कारण, तर बघा रुपया, नोट या सोने चांदी का सिक्का ही संपत्ति है, हा गद्यांश में उल्लेखित ख्याल आहे। त्यात बघा ख्याल गलत होने का कारण, तर हे तो संपत्ति के कारण, हे तो संपत्ति के माप तोल के साधन हे मात्र, तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचं होतं, तर ही कृती तुम्हाला अशा पद्धतीने पूर्ण करायची होती। त्याच्यानंतर बघा पुढचा उपप्रश्न सूचना के अनुसार कृती पूर्ण कीजिए। त्यात बघा पहिला प्रश्न होता गद्यांश में प्रयोग शब्द युग्म की जोडी लिखिए, तर शब्द युग्मची जोडी बघा तुम्हाला कुठल्याही 2 जोड्या लिहायच्या होत्या। त्यात बघा तुम्ही लिहू शकता सोना चांदी, किसी न किसी, माप तोल, सुख सुविधा, गुजर बसर, अशा पद्धतीने तुम्ही शब्द युग्म की जोडी लिहू शकता। त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न होता वचन परिवर्तन करके वाक्य फिर से लिखिए, तर बघा वाक्य दिलेलं होतं चीजें बनती दिखती है, तर याचं उत्तर आहे चीज बनती दिखती है, तर वचन परिवर्तन करून तुम्हाला अशा पद्धतीने वाक्य हे लिहायचं होतं। त्याच्यानंतर बघा पुढचा उपप्रश्न होता तुम्हाला स्वमतासाठी शारीरिक श्रम का महत्व इस विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए, तर हा तुमचा स्वमतासाठी प्रश्न होता, याचं उत्तर तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकतात। त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 1 निम्नलिखित अपठित पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृती कीजिए, तर तुम्हाला बघा अपठित उतारा होता, त्याच्यावरती तुम्हाला कृती पूर्ण करायची होती। त्यात बघा पहिली कृती होती तुमची संजाल पूर्ण कीजिए, यात बघा सम्यक वाणी के विशेषताएं, तर बघा याचं उत्तर तुम्हाला उतार्यातच दिलेलं आहे सम्यक वाणी की विशेषताएं, ठीक है। सत्य, मित और मधुर होती है, परिणामकारक भी होती है, ठीक आहे। तर हे उत्तर तुम्हाला इथं उतार्यात दिलेलं होतं। तर बघा तुम्हाला 4 शब्द या कृतीमध्ये भरायचे होते सत्य, मधुर, मित आणि परिणामकारक, सम्यक वाणी की विशेषताएं। त्याच्यानंतर बघा पुढचा उपप्रश्न होता तुमचा स्वमतासाठी वाणी मनुष्य को प्राप्त वरदान है इस विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए, तर हा बघा तुमचा स्वमतासाठी प्रश्न होता 2 मार्कांचा, तर हे तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकतात। त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृती कीजिए, तर बघा कवितेवर आधारित प्रश्न होते तुम्हाला। तर बघा
पहिली कृती होती तुमच्यासाठी आकृती पूर्ण कीजिए. त्यात बघा पहिला उपप्रश्न होता कविता में प्रयुक्त ऋतुओं के नाम. तर कवितामध्ये 2 ऋतू आलेले आहेत. एक आहे मधुमास म्हणजे बसंत ऋतू आणि दुसरा आहे पतझर म्हणजे ग्रीष्म ऋतू. तर अशा पद्धतीने तुम्हाला या कृतीचं उत्तर हे लिहायचं होतं. त्याच्यानंतर बघा पुढचा उपप्रश्न होता कवी कृषक के लिए यह करना चाहते हैं. तर कवी कृषकसाठी काय करणार आहेत तर बघा अपसार मान करना चाहते हैं आणि उसका आह्वान करना चाहते हैं. तर असे 2 शब्द लिहून तुम्हाला ही कृती पूर्ण करायची होती. त्याच्यानंतर बघा पुढचा उपप्रश्न होता तुमचा उपयुक्त पद्यांश में ता प्रत्ययुक्त शब्द लिहा. तर बघा गद्यांशमध्ये ता प्रत्यय असलेले शब्द तुम्हाला लिहायचे होते गद्यांशमधनं शोधून. तर दीनता हा एक शब्द आहे आणि मनुजता हा एक शब्द आलेला आहे ता प्रत्ययुक्त. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न होता पद्यांश में आए 2 संस्कृत शब्द ढूंढकर लिखी. तर बघा कुठलेही 2 शब्द तुम्हाला लिहायचे होते जे संस्कृत भाषेतले आहेत. तर बघा संतोष हा शब्द आलेला आहे, जगत हा शब्द आहे, दीनता हा शब्द आहे. त्याच्यानंतर बघा कृषक, श्रम, सृजक आणि मनुजता असे शब्द संस्कृत भाषेतले तुमच्या पद्यांशमध्ये दिलेले होते. कुठलेही 2 शब्द तुम्हाला लिहायचे होते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक 2A. तर निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृती कीजिए. त्यात बघा पहिली कृती तुम्हाला विचारली होती पहिला उपप्रश्न परिणाम लिखी. ठीक आहे. तर तुम्हाला कुठलेही एक पॉईंटमध्ये उत्तर लिहायचं होतं. त्यात बघा मी तुमच्यासाठी 2 ते 3 पॉईंटमध्ये उत्तर आणलेलं आहे लिहून. त्यात बघा कलयुग के आने से चक्रबाग पक्षी दिखाई नहीं देता आणि धर्म नष्ट होता है. तर असे 2 पॉईंट मी तुमच्यासाठी दिलेले आहेत. तुम्ही या दोघींपैकी एक उत्तर हे तुम्हाला परीक्षेत लिहायचं होतं. त्याच्यानंतर बघा सुराज होने से तर धरती विभिन्न जीवों से भर जाती है और सब सृजन निर्माण हुआ है किंवा सब सृजन निर्माण होते हैं. तर या दोघींपैकी तुम्हाला एक उत्तर हे प्रश्नपत्रिकेत लिहायचं होतं. त्याच्यानंतर बघा बरसात के आने से तर बरसात के आने से चारों दिशाओं में मेंढकों की मधुर ध्वनि सुनाई देती है. त्याच्यानंतर बघा पेड़ों पर नवपल्लव आता है आणि चारों ओर खुशियाँ छा जाती है. तर बघा अशा 3 पैकी तुम्हाला कुठल्याही एका पॉईंटमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर हे लिहायचं होतं. त्याच्यानंतर बघा क्रोध के आने से खोजने पर धूल नहीं मिलती आणि खोजने पर सही रास्ता मिलता है क्रोध आने पर. तर या दोघी पॉईंटपैकी तुम्हाला एक पॉईंटमध्ये उत्तर हे लिहायचं होतं. त्याच्यानंतर बघा पुढचा उपप्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी तर पद्यांश में ढूंढकर लिखी. त्यात बघा पहिला प्रश्न होता ऐसे 2 शब्द जिनका वचन परिवर्तन से रूप नाही बदलता. म्हणजे वचन परिवर्तन केल्यानंतर देखील त्यांचं रूप बदलत नाही असे शब्द तुम्हाला पद्यांशमधनं शोधून लिहायचे होते. त्यात बघा दादूर, बेट, बटू, साधक, बिबेका. त्याच्यानंतर बघा अर्ज, जवास, खल, सुराज, क्रोध. तर अशा पद्धतीने तुम्ही शब्द लिहू शकता. तुम्हाला कुठलेही 2 शब्द हे लिहायचे होते. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न ऐसे शब्द जिनका अर्थ निम्न शब्द हो. तर समानार्थी शब्द तुम्हाला पद्यांशमधनं शोधून लिहायचे होते. त्यात बघा मेंढक तर मेंढकसाठी दादूर हा शब्द आलेला आहे पद्यांशमध्ये. त्याच्यानंतर बघा वृक्षसाठी बिटप हा शब्द तुम्हाला पद्यांशमध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न होता तुमचा उपयुक्त पद्यांश की प्रथम 4 पंक्तियों का सरळ अर्थ लिखिए. तुम्हाला कवितेच्या पहिल्या 4 ओळींचा सरळ अर्थ हा लिहायचा होता. हे तुमच्या पद्धतीने तुम्ही लिहू शकतात. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3A पूरक पठणासाठी हा प्रश्न होता तर निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृती कीजिए. त्यात बघा पहिला उपप्रश्न होता तुमचा संजाल पूर्ण कीजिए. त्यात बघा कार्यभार के कारण हुई रूपा की भागदौड़. तर कारभार के कारण हुई रूपा की भागदौड़ तुम्हाला 4 पॉईंटमध्ये ही कृती पूर्ण करायची होती. त्यात बघा कशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहू शकता. कभी इस कोठे से में जाती, कभी उस कोठे में जाती, कभी भंडार में जाती और कभी कडाह के पास जाती. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उत्तर लिहायचं होतं 4 पॉईंटमध्ये. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न होता तुमच्यासाठी कर्तव्यनिष्ठ और कार्यपूर्ती इस विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. ठीक आहे. तर बघा हा स्वमतासाठी तुम्हाला प्रश्न होता. याचं उत्तर तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकतात. त्याच्यानंतर बघा पूरक पठणातला दुसरा प्रश्न होता प्रश्न क्रमांक 3A निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृती कीजिए. त्यात बघा पहिला उपप्रश्न होता तुमचा उत्तर लिखिए. त्यात बघा मौन बनी रेल की पटरिया. त्याच्यात बघा छिपे हुए सितारे. त्याच्यानंतर बरसी हुई आंखें आणि सुना आकाश. तर अशा पद्धतीने ही कृती तुम्हाला पूर्ण करायची होती. त्याच्यानंतर बघा पुढचा उपप्रश्न होता मन की जीत है इस विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. तर बघा हा देखील प्रश्न तुमचा स्वमतासाठी होता. याचं उत्तर तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकतात. त्याच्यानंतर बघा विभाग 4 भाषा अभ्यास. तर व्याकरण विभागासाठी तुम्हाला प्रश्न होता प्रश्न क्रमांक 4. त्यात बघा पहिला प्रश्न होता तुमचा अधोरेखित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखी. तर अधोरेखित शब्द तुम्हाला दिला होता गोवा हा शब्द अधोरेखित केलेला होता. तर बघा गोवा ही संज्ञा किंवा नाम आहे. तर हिंदीमध्ये नामला संज्ञा असं म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा उपप्रश्न निम्नलिखित अवयव में से किसी एक अवयव का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए. तर बघा तुम्हाला अवयव दिला होता और
त्याचा बघा वाक्यात उपयोग तुम्ही कशा पद्धतीने करू शकतात, सीता और गीता बहने हे, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही वाक्यात उपयोग करू शकतात किंवा लिहू शकतात मैं और खेलूंगा किंवा मुझे और चलना होगा. अशा पद्धतीने तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता. तुम्हाला कुठल्याही एका अवयवाचा एका वाक्यात उपयोग करायचा होता. त्याच्यानंतर बघा दुसरा अवयव होतं तुम्हाला बहुत, तर त्याचं वाक्यात उपयोग बघा कशा पद्धतीने करू शकतात, मैं बहुत थका हूँ. तर अशा पद्धतीने तुम्ही बहुत या शब्दाचा वाक्यात उपयोग करू शकतात, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं होतं तुम्हाला कृती पूर्ण कीजिए. तुम्हाला संधी विच्छेद दिलेला होता आणि तुम्हाला संधिभेद आणि शब्द हा ओळखायचा होता. त्यात बघा सम अधिक तोष, तर शब्द होतो तुमचा संतोष आणि ही तुमची व्यंजन संधी आहे. त्याच्यानंतर बघा सदा अधिक एव, तर सदैव हा शब्द आहे आणि स्वर संधी हा संधिभेद आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा उपप्रश्न होता तुम्हाला निम्नलिखित वाक्य में से किसी एक वाक्य की सहाय्यक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखिए. तर बघा सहाय्यक क्रियापद ओळखून त्याचं मूळ रूप तुम्हाला लिहायचं होतं. त्यात बघा पहिलं होतं इधर बच्चे रेत का घर बनाते लगे, तर बनाने लगे ही सहाय्यक क्रियापद आहे. त्याचं बघा मूळ रूप आहे लगना. तर हेच तुम्हाला ह्या कृतीमध्ये लिहायचं होतं, सहाय्यक क्रिया लगे और त्याचं मूळ रूप आहे लगना, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा दुसरं वाक्य होतं तुमच्यासाठी फिर भी धूप तीखी ही होती जाती, तर होती जाती हे तुमचं सहाय्यक क्रियापद आहे. त्यात बघा जातीचं जाना हे मूळ रूप आहे, तर तेच तुम्हाला हे या कृतीमध्ये भरायचं होतं, सहाय्यक क्रिया जाती आणि मूळ रूप जाना, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न निम्नलिखित किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. तर बघा तुम्हाला प्रथम प्रेरणार्थक रूप आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप हे लिहायचं होतं. तर बघा कुठल्याही एका क्रियेबद्दल, तर खाना त्याचं प्रथम प्रेरणार्थक रूप आहे खिलाना आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप आहे खिलवाना. त्याच्यानंतर बघा धुलना त्याचं प्रथम प्रेरणार्थक रूप आहे धुलाना आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप आहे धुलवाना, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न होता तुमच्यासाठी निम्नलिखित मुहावरों में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए. तर बघा तुम्हाला मुहावरा दिला होता शेखी बरसना, शेखी बखारना. तर बघा याचा अर्थ होतो अहमवादी होणा किंवा स्वयं ही अपनी प्रशंसा करना. तर हा त्याचा अर्थ आहे, त्याचा तुम्ही वाक्यात उपयोग करू शकतात. त्याच्यानंतर बघा निजात पाना, तर ह्या मुहावऱ्याचा अर्थ आहे सुकून पाना किंवा निश्चित होणं. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे अर्थ लिहून वाक्यात उपयोग करायचा होता. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 याच्यासाठी तुम्हाला अथवा म्हणून एक आणखी प्रश्न दिलेला होता. ह्या दोघींपैकी तुम्हाला एक प्रश्न हा लिहायचा होता. त्यात बघा कुठला प्रश्न होता, तर अधोरेखित वाक्यांश के लिए कोष्टक में दिए गए मुहावरों में से उचित मुहावरे का चयन करके वाक्य फिर से लिखिए. तर बघा तुम्हाला वाक्य दिलेलं होतं, तर गीता के गाने से सभी श्रोताओं ने प्रशंसा की. तर बघा तुम्ही योग्य दाद देना हे मुहावरा वापरू शकतात. तर बघा गीता के गाने से सभी श्रोताओं ने दाद दी. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर हे लिहायचं होतं. त्याच्यानंतर बघा 7वा उपप्रश्न होता तुमच्यासाठी निम्नलिखित वाक्य पढ़कर प्रयुक्त कारकों में से कोई एक कारक पहचान कर भेद लिखिए. त्यात बघा तुम्हाला वाक्य दिलेलं होतं कितने दिनों की छुट्टियां है, तर की हे तुमच्यासाठी कारक आहे आणि हे संबंध कारक तुम्हाला लिहायचं होतं. तर कारकचा भेद आहे संबंध कारक, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा दुसरं वाक्य आवाज ने मेरा ध्यान बटाया. तर बघा ने आणि मेरा मधला रा, तर हे तुमचे कारक आहे. तर ने तुमचा कर्ता कारक आहे आणि रा तुमचा संबंध कारक आहे, ठीक आहे. तर बघा हीच कृती तुम्हाला इथं पूर्ण करायची होती. कारक चिन्ह की, तर की तुमचं संबंध कारक आहे, ने तुमचं कर्ता कारक आहे आणि रा तुमचं संबंध कारक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही कृती पूर्ण करायची होती. त्याच्यानंतर बघा 8वा उपप्रश्न होता तुमच्यासाठी निम्नलिखित वाक्य में यथास्थान उचित विरामचिन्ह का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए. तर बघा तुम्हाला विरामचिन्ह वापरण्यासाठी वाक्य होतं. तर वाक्य बघा उन्होंने पूछा यह कौन सा महीना चल रहा है. तर बघा उन्होंने त्याच्यानंतर तुम्हाला स्वल्पविराम द्यायचा होता. त्याच्यानंतर यह कौन सा महीना चल रहा है हे वाक्य तुम्हाला दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहायचं होतं आणि शेवटी तुम्हाला प्रश्नचिन्ह हे द्यायचं होतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला विरामचिन्ह वापरायचे होते या वाक्यामध्ये. त्याच्यानंतर बघा 9वा उपप्रश्न आहे निम्नलिखित वाक्य में से किन्हीं दो वाक्य का सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए. तर बघा तुम्हाला वाक्य होतं बहुत से लोग अपनी आजीविका शरीर श्रम से चलाते हैं. तर हे तुम्हाला वाक्य दिलेलं होतं. तर हे वाक्य तुम्हाला अपूर्ण भूतकाळमध्ये लिहायचं होतं. तर बघा तुम्ही दोन पद्धतीने हे वाक्य लिहू शकतात. बहुत से लोग अपनी आजीविका शरीर श्रम चलाते थे. तर अशा पद्धतीने लिहू शकतात आणि हेच वाक्य तुम्हाला अपूर्ण भूतकाळमध्ये अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतात. तर बघा बहुत से लोग अपनी आजीविका शरीर श्रम से चला रहे थे, तर चला रहे थे किंवा चलाते थे. तर असे क्रियापद तुम्हाला बदलायचे होते. त्याच्यानंतर बघा पुढचं वाक्य होतं तुम्हाला काल परिवर्तनसाठी वे बाजार से नये पुस्तक खरीदते हे. तर बघा हे वाक्य तुम्हाला सामान्य भविष्यकाळमध्ये लिहायचं होतं. तर कशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता वे बाजार से नये पुस्तक खरीदेंगे. तर खरीदेंगे हे तुम्हाला क्रियापद बदलायचं होतं. त्याच्यानंतर बघा पुढचं वाक्य होतं तुमचं आप इतने देर से नापतोल करते हे. तर बघा याचं तुम्ही पूर्ण वर्तमानमध्ये तुम्हाला लिहायचं होतं हे वाक्य. तर बघा तर तुम्ही कशा पद्धतीने लिहू शकतात आपने कितने देर से नापतोल किया है. तर किया है
हे क्रियापद तुम्हाला वापरायचं होतं, किंवा हेच वाक्य तुम्ही पूर्ण वर्तमान कालमध्ये अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतात. आप कितने देर से नापतोल कर चुके हे. ठीक आहे, तर हे तुमचे काल परिवर्तनसाठी 3 वाक्य होती. 3 पैकी कुठल्याही 2 वाक्यांचं तुम्हाला काल परिवर्तन करून लिहायचं होतं. त्यात बघा 10वा उपप्रश्न होता तुमचा, निम्नलिखित वाक्य रचना के आधार पर भेद पहचान कर लिखी. तर बघा वाक्य होतं तुमचं, आश्रम किसी एक धर्म से चिपका नहीं होगा. आश्रम किसी एक धर्म से चिपका नहीं होगा. तर हे तुमचं सरळ वाक्य आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पुढचा उपप्रश्न, निम्नलिखित वाक्य में से किसी एक वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचना में परिवर्तन कीजिए. तर बघा तुम्हाला वाक्य दिलेलं होतं, तुम्हें अपना ख्याल रखना चाहिए. तर आज्ञार्थक वाक्य तुम्हाला बनवायचं होतं. तर बघा तुम अपना ख्याल रखो, तर हे तुमचं आज्ञार्थक वाक्य आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं वाक्य होतं तुमचं, थोडी देर बातें हुई. थोडी देर बातें हुई, तर हे वाक्य तुम्हाला निषेधार्थक वाक्यामध्ये लिहायचं होतं. तर बघा कशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता, तर ज़्यादा देर बातें नहीं हुई किंवा थोडी देर ही बातें नहीं हुई. तर अशा दोघी पद्धतीने तुम्ही हे वाक्य निषेधार्थक वाक्यामध्ये लिहू शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा शेवटचा प्रश्न व्याकरण विभागातला, तर निम्नलिखित वाक्य में से किन्हीं 2 वाक्य को शुद्ध करके वाक्य फिर से लिखी. तर शुद्ध वाक्य तुम्हाला लिहायचं होतं. तर बघा पहिलं वाक्य होतं तुमचं, बरसों बाद पंडित जी को मित्र का दर्शन हुआ. तर यात बघा बरसों बाद पंडित जी को मित्र के दर्शन हुए. तर इथं का दिलेलं होतं, तर तुम्हाला इथं के लिहायचं होतं, मित्र के दर्शन हुए. त्याच्यानंतर बघा पुढचं वाक्य होतं, लड़का पिताजी और माँ बाजार को गई. तर बघा हे वाक्य तुम्हाला कशा पद्धतीने शुद्ध करून लिहायचं होतं, लड़का पिताजी और माँ बाजार गए. तर गईच्या जागी तुम्हाला गए लिहायचं होतं शुद्ध करून. त्याच्यानंतर बघा पुढचा उपप्रश्न होता, मैं मेरे देश को प्रेम करता हूँ. तर तुम्हाला शुद्ध करून लिहायचं होतं, मैं अपने देश से प्रेम करता हूँ. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे वाक्य शुद्ध करून लिहायचं होतं. त्याच्यानंतर बघा शेवटचा विभाग आहे तुमचा विभाग 5, रचना विभाग म्हणजे उपयोजित लेखनाचा विभाग. त्यात बघा प्रश्न क्रमांक 5 अ तुम्हाला दिलेला होता, सूचना के अनुसार लेखन कीजिए. त्यात बघा अ प्रश्न होता तुमचा पत्रलेखन. तर पत्रलेखनासाठी तुम्हाला 2 पत्रलेखन दिलेले होते. तर दोघी पत्रलेखनपैकी तुम्हाला एक पत्रलेखन हे 5 मार्कांसाठी लिहायचं होतं. त्यात बघा दुसरा उपप्रश्न होता तुमचा गद्य आकलन प्रश्न निर्मिती. तुम्हाला एक वाक्य में उत्तर आएंगे ऐसे 4 प्रश्न तयार करायचे होते. तर बघा एका शब्दात उत्तर येईल असे 4 प्रश्न तुम्हाला तयार करायचे होते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न क्रमांक 5A वृत्तांत लेखन. तर वृत्तांत लेखन तुम्हाला दिलेलं होतं, यूनियन हाईस्कूल मुंबई में मनाए गए वृक्षारोपण समारोह का 60 से 80 शब्दों में वृत्तांत लेखन कीजिए. तर बघा वृत्तांत लेखन तुम्हाला पुस्तकाच्या पाठीमागे दिलेलं आहे, तेच वृत्तांत लेखन तुम्हाला परीक्षेत आलेलं होतं. त्याच्यानंतर बघा त्याच्यासाठी तुम्हाला और म्हणून प्रश्न होता, तर कहाणी लेखन. तर बघा कहाणी तुम्हाला दिली होती, ती कहाणी तुम्हाला 60 ते 70 शब्दांमध्ये ती कहाणी तुम्हाला लिहायची होती. त्याच्यानंतर बघा दुसरा प्रश्न त्याच्यातला विज्ञापन लेखन. तर विज्ञापन बघा नाट्य विभिनय शिबिर, तर याच्यावर तुम्हाला विज्ञापन हे तयार करायचं होतं. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5E निबंध लेखन. तर बघा निबंध लेखनासाठी तुम्हाला एक किसान की आत्मकथा, मेरा प्रिय खेल आणि पुस्तक प्रदर्शी में 1 घंटा. तर हे बघा हे तिघीच्या तिघी निबंध तुमच्या पुस्तकाच्या स्वाध्यायांमध्येच दिलेले होते. तर बघा अगदी सोपा पेपर तुमचा हिंदी विषयाचा आलेला होता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही होती तुमची 10वी बोर्डाची हिंदी लोकभारती या प्रश्नपत्रिकेची उत्तर पुस्तिका. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर 10वी बोर्डाच्या सर्व प्रश्नपत्रिकांची उत्तर पुस्तिका ही ह्या चॅनलवर अपलोड केली जाणार आहे, तर त्यामुळे तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.